नमस्कार, मी दिव्या। आज आपण पाहणार आहोत सोप्या पद्धतीने पालक पनीर। त्यासाठी सर्वात आधी एका पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी उकळत ठेवायचं आहे। त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेला पालक त्याच्यामध्ये टाकायचा आहे। मी इथे चिरून घेतला होता, तुम्ही चिरून नाही घेतलं तरी चालेल, नुसती पानं टाकली तरी चालतील। एक 5 मिनिटं ते उकळत ठेवायचं आहे। इथे चांगली उकळी फुटलेली आहे, शिजलेला आहे पालक। त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। थंड पाणी घेतलेलं आहे मी, डायरेक्ट थंड पाण्यात टाकलं तरी चालतं, पण मी चिरून घेतलं होतं त्याच्यामुळे मी वरतून पाणी टाकलेलं आहे। व तो मिक्सरला पेस्ट बनवून घ्यायची। त्याच्यामध्ये हिरवी मिरची, आलं लसूण टाकलं तरी चालतं। मी टाकलेलं नाही आहे हिरवी मिरची, मी लाल मिरची टाकणार आहे। आलं लसूण ठेचून घालणार आहे। तोपर्यंत एक पॅन गरम करायला ठेवायचा आहे। त्याच्यामध्ये 1 पळी तेल ओतायचं आहे व मी इथे पावशेर पनीर घेतलेलं आहे। ते पनीर शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। जास्त भाजायचं नाही आहे पनीर, थोडंसं लाल करायचं आहे। तेल सगळ्या पनीरला लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पनीर भाजून घ्यायचं आहे, जास्त लाल भाजायचं नाहीये। पनीर भाजून झालेलं आहे। त्याच्यानंतर 10-12 लसणाच्या पाकळ्या, 2-3 आल्याचे तुकडे हे चांगलं ठेचून घ्यायचं आहे। ठेचून झाल्यानंतर एका कढईमध्ये मी 3 पळ्या तेल ओतलेलं आहे। तीन पळ्या तेल घेतलेलं आहे। थोडेसे जिरे टाकलेले आहेत, फक्त जिरे टाकायचे। आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा। सर्वात पहिले आलं लसूण पेस्ट टाकलेले आहे मी, ठेचून घेतलेले। त्याच्यानंतर कांदा टोमॅटो दोन्ही टाकून घ्यायचं आहे व चांगलं ते परतवून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे त्याला। चांगलं परतून घ्यायचं आहे ते तेल सुटेपर्यंत, थोडंसं मीठ टाकून। मीठ टाकल्याने कांदा टोमॅटो लवकर शिजतं। ही पालक पनीरची रेसिपी वेगळ्या पद्धतीने आहे थोडी, व सोपी पण आहे। शिजलेला आहे कांदा टोमॅटो। त्याच्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा हळद व
1 पॅकेट पनीर मसाला घेतलेला आहे मी. सगळं मिक्स करून घ्यायचंय चांगलं. व कस्तुरी मेथी घेतलेली आहे 1 चमचा. व आपली पालक पेस्ट घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये. मिक्स करायचं सगळं वाटण. त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे तितकं पाणी ओतून घ्या त्याच्यामध्ये. मी इथे थंड पाणीच ओतलेलं आहे. थंड किंवा गरम दोन्ही पाणी चालतं. मी थंड पाणी ओतलेलं आहे. पाणी ओतून झाल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचंय सगळं. पालकचा कलर अजिबात बदललेला नाहीये, तसाच हिरवा हिरवा आहे. व चवीनुसार मीठ टाकायचं आहे. काय काय वेळेस पालकचा रंग बदलतो, पण ह्या वेळेस बदललेला नाहीये. व झाकण मारून उकळी काढून घ्यायची आहे त्याची. इथे उकळी आलेली आहे. त्याच्यानंतर तळलेलं पनीर ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये. व परत 1-2 उकळ्या काढून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपली सोप्या पद्धतीची पालक पनीरची रेसिपी तयार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.